आझाद मैदानावर झालेल्या उपवर्गीकरणाच्या संदर्भातील मोर्चातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे महाराष्ट्राचे नाहीत असे विधान करणारा समाजकंटक, आरएसएसचा स्वयंसेवक, ज्यानं महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या उद्देशाने सुनियोजित वक्तव्य केलं आणि या वक्तव्याचा बोलवता धनी आरएसएसचे संघप्रमुख मोहन भागवत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. आरएसएसला महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्यात का असा प्रश्न सुद्धा आम्ही विचारतोय. गेल्या 1.5 महिन्यापासून सातत्याने आरएसएसशी संबंधित लोक उपवर्गीकरणाच्या आंदोलनात उतरून जात आणि महापुरुषांना टार्गेट करताना दिसत आहेत. हे सगळे मोहन भागवत यांच्या इशाऱ्यावरती बोलतात, आरएसएसच्या इशाऱ्यावरती बोलतात आणि अनुसूचित जातीच्या 59 जातीमध्ये वाद निर्माण करण्यासाठी एक सुनियोजित कटाच्या उद्देशाने, राज्यव्यापी दंगल घडवण्याच्या उद्देशाने हे बोलत राहतात. पण या सगळ्यानंतरही दंगल होत नाही. मग शेवटचा पर्याय म्हणून आज आझाद मैदानावरती थेट फुले शाहू बाबासाहेबांनाच टार्गेट केलं, जेणेकरून लोक रस्त्यावरती उतरतील. परंतु हा जो काही समाजकंटक आहे तो तालुक्यापुरता मर्यादित विषय. आमच्यासाठी याचा जो बोलवता धनी, याचा जो अक्का आहे मोहन भागवत, तो महत्वाचा आहे. या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि शाहू महाराजांच्या अवमानाबद्दल आरएसएसनी पत्र काढून किंवा थेट मोहन भागवतांनी माफी मागितली पाहिजे. कारण हा आरएसएसचा स्वयंसेवक आहे, तो मनाने बोलू शकत नाही, हे संघाने त्याला बोलायला लावलं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, त्यावर कोणी बोलत नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी या सरकारला करायची नाही. लाडली बहीण योजना बंद केली. महागाईने जनता कधीही उद्रेक होऊ शकतो अशा स्थितीमध्ये पेपर लीक करणारे सगळे महाराष्ट्रातले, पेपर फुटीतले सगळे मास्टरमाइंड आरएसएसशी संबंधित आहेत. आणि अशा वेळी अधिवेशनात अनेक प्रश्न विचारले जाणार आहेत. त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची नाही, महिलांवरील अन्याय अत्याचार थांबवायचे नाहीत, भोंदूगिरीने बरबटलेला महाराष्ट्र, अशोक खरासारख्या प्रवृत्तीबद्दल बोलायचं नाही. आणि मग करायचं काय तर बौद्ध आणि मातंग वाद लावा, वंजारा आणि मराठा वाद लावा, ओबीसी आणि मराठा वाद लावा. प्रत्येक वेळी अधिवेशन काळामध्ये काही खुनं आणि काही दंगली करायच्या, हे आता नवीन राहिलेलं नाही. त्याच्यामुळे राज्य सरकारला आमचा इशारा आहे, आरएसएसला आमचा इशारा आहे की असे इजबर टिजबर लोक, चिल्लर आणि चिरकुट लोक फुले शाहू बाबासाहेबांवर बोलल्याने बाबासाहेबांची उंची कमी होणार नाही. बाबासाहेबांना जगाने स्वीकारलेलं आहे, त्यांचे पुतळे जगभर आहेत. या देशाचं संविधान लिहिलेलं आहे. या देशाचं, आरएसएसचं सगळ्याच अस्तित्व संविधानामुळे, एवढं लक्षात ठेवा. संविधान आहे म्हणून मोहन भागवत सगळे सुरक्षित आहेत, या वाक्याचा अर्थ नीट समजून घ्या. आणि म्हणून या देशात यापुढे बाबासाहेबांचा अपमान आम्ही सहन करणार नाहीत. अपेक्षा करतो गृह विभाग या झालेल्या आंदोलनाच्या स्टेजवरील भाषणांची पडताळणी करल आणि जर महापुरुषांचा अपमान करणारे जे असतील, जातीवाद करणारे जे असतील, त्यांच्यावरती डायरेक्ट कारवाई करतील अशी मागणी ऑल इंडिया पॅंथर सेना करत आहे. बोलवता धनी मोहन भागवत आणि आरएसएसला आमचं ओपन चॅलेंज आहे की टिळक आणि सावरकरांच्या संदर्भात जे काही तुम्हाला बोलायचं ते स्वतः बोला. बाबासाहेबांसंदर्भात जे काही तुम्ही नाकारण्याची भूमिका घेतली ती जरा बोलून दाखवा. याच्या इजबर लोकांबद्दल आम्ही काही व्यक्त होणार नाहीत आणि महाराष्ट्रात काही दंगली घडू देणार नाहीत. महाराष्ट्र हा फुले शाहू बाबासाहेब, अण्णाभाऊ साठेंचा, सगळ्यांचाच हा महापुरुषांचा महाराष्ट्र आहे. इथं महापुरुषांमध्ये विभागणी करू नका आणि महापुरुषांच्या संदर्भात पुढं करून महाराष्ट्राचं वातावरण दूषित करू नका. उपवर्गीकरण लागू करायचंय नाही लागू करायचंय
याचा उद्देश तर तुमचा कोणताच दिसत नाही. पण या उपवर्गीकरणाच्या आडून महाराष्ट्रात दंगली करायच्यात आणि अनुसूचित जातीला फोडायचंय हे आज आझाद मैदानावरून RSS आणि मोहन भागवत राज्याचे मुख्यमंत्री यांचा ट्रॅप